आमच्या पत्रकार इलेक्ट्रॉनिकचे पत्रकार समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर आणि ते IBM लोकमतचे ह्या विभागाचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे कामगार आयुक्त कार्यालयामार्फत ज्या 1 रुपयामध्ये बांधकाम जे मजूर आहेत त्यांची 1 रुपयात नाव नोंदणी केली तर त्यांना बऱ्याच फॅसिलिटी मिळतात. मग भांडी मिळतात, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, लॅपटॉप मिळतो, त्यांनाही पण दर महिन्याला चांगला सरकारचा प्रोजेक्ट आहे. पण याच्यामध्ये काय झालं, काही एजंट लोकांनी काय गडबड केली की त्या मजुरांना माहीत नाही काही कसं येतो काय, त्यांच्या प्रत्येकहून बऱ्याच रकमा घेत होते आणि ते करत होते. वास्तव असा मेळावा घ्यायचा अलाउड नाही. जे एजंटच गोळा करायचे, प्रत्येक याच्यावर गावागावात जायचे एजंट आणि ते म्हणायचे तुझ्याकडे 5,000 10,000 लोकांमध्ये एवढे पैसे मिळतात, लगेच कॅश पेमेंट केली. आणि त्या ठिकाणी होल्डरचा मेळावा होता आणि मग त्यावेळेस जेव्हा बाईट घेतला अधिकाऱ्यांना विचारलं होतं तेव्हा आमच्या फ्री आहे. मग यांनी सांगितलं बाईटमध्ये 5,000 घेतले, 10,000 घेतले, 1,000 घेतले, 500 जे असं एजंट. आणि ते आपल्याला अर्थ व्हायचं एजंट लोकांनी त्या पत्रकारांना म्हणजे शूटिंग रद्द, कशाला उद्योग करतो वगैरे वगैरे. त्याची जसं तुमच्या भाषेत वाळू माफिया आहे तशी आता ही नवीन एक माफिया गँग आली, व्हाईट कॉलर माफिया. आणि ते लुटर थोडक्यात तुमच्या पोलीसच्या भाषेमध्ये तेच आहे. तर त्यांच्यावर हे करावं एवढी दहशत, एवढं त्यांचं पत्रकार संरक्षण कायद्यानुसार फार कडक कलम आहे त्याची. आणि पत्रकारांना काही व्यक्तिगत नाही, कारण जर त्यांनी आवाज उठवला तर गरिबांची लूट झाली असते. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सचिन तोडकरांनी केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं धाडस करणं, धक्काबुक्की करणं किंवा काही लोकांनी कमेंट सुद्धा टाकलेले आहे. आमची तर ही मागणी आहे ज्यांनी आक्षेपार्ह कमेंट टाकल्या त्याची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे कुणी असो. आणि याबाबत आपण वरिष्ठांच्या कानावर तुम्ही सिनियर आहे, तरी नारायणगावला घडलं तरी तुम्ही फार सिनियर आहात. सगळे राज्याचे सगळे आज तुम्ही आज नाही उद्या DYSP होणार आहात, त्या उंचीच्या आहात तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं माहित आहे. तुम्ही आमचा प्रश्न कोणते ते मी वरिष्ठांकडे मांडा, SP कडे मांडावा. माझ्याकडे फार मोठं आलं होतं शिष्टमंडळ, भावना तीव्र होत्या आणि मला सांगितलं उद्या जिल्ह्याची कमिटी SP-ना भेटणार आहे, त्याच्या आधी तुमचा रिपोर्ट जावा अशी विनंती आहे. आणि आम्ही त्या घटनेचा निषेध केलेला आहे. आमची आज आहे ना जिल्ह्याची जी कमिटी आहे त्यांची मीटिंग मुंबईला ती मीटिंग आज झाली की उद्या सकाळी SP-ना या संदर्भात जिल्ह्याची कमिटी भेटणार. त्याचं काय झालं सर, थोडा विषयांतर आता बोलत असताना ठीक आहे 1 रुपया नाममात्र शासनाचे आदेश आहेत त्याचं घेण्याबद्दल दुमत नाही. पण 1,000 2,000 काही ना समजा माझ्या मुलाला शिष्यवृत्ती त्या माध्यमातून प्राप्त झाली, 40,000 आले तर मग 40,000 आले का 20,000 रुपये परत द्यायचे तुम्हाला. 60-40चा भाव. हा, तर तो एक गंभीर प्रकार आहे. आणि कामगार कायद्यानुसार किंवा असं सार्वजनिक मेळावे घ्यायला आला होता. शासनाचे आदेश तसे आहेत आणि यांनी मेळावे घेतले. एजंट आणि हे जे कामगार आहेत अशिक्षित असतात, त्यांना 1,000-1,500 जर जात असेल 10,000 पर्यंत असले तर काय म्हणणार ठीक आहे जाऊ दे आमचं काही नुकसान नाही. पण काल काही लोक महिलांनी तक्रारी केल्यामुळे त्यांनी ती बाईट केल्या आणि त्याचा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने झाला. मग त्यांना फार काही महिला पुढं करून वेगळ्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न झाला. तर हा प्रकार निंदनीय आहे. याचा निषेध करण्यासाठी तालुक्यातले सर्व पत्रकार बंद आलेले सगळ्या संघटना पहिल्यांदा एकत्र झालेले. हो, त्याच्यामध्ये पत्रकार संघाचे सुरू आहे एकत्र आले तर त्यांची हीच मागणी आहे त्या निर्भयपणे त्यांना पत्रकारांना संरक्षण मिळावं आणि अन्याय आवाज दाबला जाऊ नये. आणि सर दुसरं काय होतं, समजा माझ्या बाबत तक्रार असेल तर तुम्ही सर पोलीस स्टेशनला जावा, कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही. त्यांनी डायरेक्ट काही महिला पुढं करून वेगळा हे करायचं, छेडछाडीचा प्रयत्न असं म्हणजे हे फार एवढं टोकाला जाणं हे बरोबर नाही. त्यामुळे उद्या दुर्दैवाने पुढे इतरत हल्ले होऊ शकतात. त्यामुळे हा जो जे हल्लेखोर आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व आम्ही आज आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे. आमचे मित्र पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर काल बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता नारायणगाव या ठिकाणी बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यातील महिलांची दृश्य घेऊन त्यांच्या बाईट घेऊन त्यांनी त्यांच्या चॅनलवर प्रसारित केल्या आणि त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व एजंटांचा भांडाफोड झाला. त्या एजंटांनी तेथील महिलांकडून आणि त्या मजुरांकडून पैसे गोळा केले होते आणि ते जाहीर झाल्यानंतर चिडून जाऊन सचिन तोडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला त्या एजंटांनी केलेला आहे. हा हल्ला करत असताना त्यांनी
पत्रकारितेवर घाला घातला आहे असं म्हणायला पाहिजे। आणि त्याच्या पुढची बाब अशी की या बांधकाम मजुरांची बाजू घेऊन त्या ठिकाणी काही राजकीय पुढारी आले, सूरज वाजगे नावाचे राजकीय पुढारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बेछूट आरोप केला की सचिन तोडकर यांनी महिलांना मारहाण केली। पत्रकार काम करत असताना नेहमी जबाबदारीने वागत असतो। त्या ठिकाणी आपण जर व्हिडिओ दृश्य पाहिली तर सचिन तोडकर यांनी आपले हात पूर्णपणे वर केले होते, त्यांनी स्वतःला सरेंडर केलं होतं। त्या अवस्थेत ते उभे होते, मात्र त्यांच्यावर हा चुकीचा आरोप केलेला आहे। आणि चुकीचा आरोप कुणी केलाय तर एका राजकीय पुढाऱ्यांनी केलाय। ज्या राजकीय पुढाऱ्यांसाठी पत्रकार नेहमी तत्पर असतात, त्यांच्या छोट्या मोठ्या बातम्या पत्रकार देत असतात। आणि विशेष म्हणजे सूरज वाजगे यांच्या गाडीत सुद्धा नेहमी पत्रकार असतात आणि हे सूरज वाजगे यांनी पत्रकारितेवर घाला घातलेला आहे। तर मी त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो। सचिन तोडकर यांच्यावर जो हल्ला झालाय तो हल्ला तर निषेधार्ह आहेच, परंतु जो खोटा आरोप केलाय तो सुद्धा निषेधार्ह आहे। आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व आमचे इतर सर्व सहकारी पत्रकार यांनी आज मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहोत। तर मी सर्व पत्रकारांच्या वतीनं हल्ला करणाऱ्या एजंटांवर आणि खोटा आरोप करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतो।